सत्ता स्थापनेआधी दिल्लीमध्ये खलबत सुरू झालेली आहे। तटकरे प्रफुल्ल पटेल शहांच्या भेटीला पोहोचलेत। सत्ता स्थापनेआधी दिल्लीत बैठका होत आहेत, खलबत होताना पाहायला मिळत आहेत। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल शहांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। या ठिकाणी आता विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अनेक बैठकांचं सत्र पाहायला मिळते, तर भेटीगाठी सुद्धा वाढलेल्या पाहायला मिळतात। दिल्लीमध्ये खलबत सुरू झालेली आहे, तर सत्ता स्थापनेआधीच ही खलबत पाहायला मिळत आहेत। बैठका होत आहेत। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अमित शाह यांच्या भेटीला गेलेले आहेत। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहेत। नेमकी चर्चा कशा संदर्भात झाली हे सुद्धा गुलदस्त्यात आहे। विधानसभेच्या निकालानंतर आता बैठकावर बैठका होताना पाहायला मिळत आहेत। दिल्लीमध्ये सुद्धा दिल्लीवारी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे अमित शाह यांच्या भेटीला गेल्यानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे। विधानसभेचा निकाल भाजपाला मोठं यश मिळालेलं आहे। यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार कशा प्रकारे होणार आहे, मंत्रिपद कोणाला मिळणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, सत्ता स्थापनेआधी दिल्लीमध्ये खलबत सुरू झाली आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर 2-4 दिवसापासून ही सगळी खलबत जी आहे ती दिल्ली दरबारी गेलेली पाहायला मिळते आणि दिल्ली दरबारी आता मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी जी आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतंय। स्वतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी काहीच वेळापूर्वी जी आहे ती देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची जी आहे ती निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे आणि जी चर्चा सुरू आहे, जी मागणी राष्ट्रवादीकडून सातत्याने केली जाते की अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदासाठी हे सगळे नेते जे आहेत ते आग्रही पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने जे आहे त्या या भेटीमध्ये कदाचित चर्चा केली जाऊ शकते, केली झाली असेल अशा प्रकारची शक्यता आहे। कारण का प्रत्येकाला वाटतं की आपल्या नेत्याला जे ते